नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. प्रियाची पायावरची जी जन्मखूण आहे ती बघण्यासाठी अर्जुनने गेम खेळायचं ठरवलेलं आहे, तो म्हणजे ट्रूथ अँड डेअरचा गेम. यामध्ये अर्जुन आणि चैतन्यने खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅननुसार प्रियाच्या पायावर जन्मखूण आहे का नाही हे अर्जुन पकडणार आहे. त्याचबरोबर प्रतिमाच्या बाबतीत आणखी एक गोष्ट घडणार आहे, ती म्हणजे प्रतिमाची वाचा पुन्हा जाणार आहे. तिला तो धक्का बसलेला आहे आणि त्याचबरोबर प्रियाने प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन तिच्या गोळ्या बदलून त्या ठिकाणी व्हिटॅमिनच्या गोळ्या ठेवलेल्या आहेत. तर यामुळं आता प्रतिमाच्या बाबतीत जे पॉझिटिव्ह सायन्स दिसायला हवे होते ते कमी होणार का काय होणार हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे प्रतिमा घरी आलेली आहे. प्रिया त्याचबरोबर घरातील सर्वजण आता प्रतिमाच्या जवळ जाऊ लागलेले आहेत. सर्वजण प्रतिमाकडे हट्ट करू लागलेले आहेत की काही झालं तरी प्रतिमाने बोललं पाहिजे. प्रिया म्हणत आहे की मी तुझी मुलगी आहे, तू माझ्याशी बोल. आई मी तुझी मुलगी आहे, तू माझ्याशी बोल असं म्हणत प्रियाने हट्टाला पेटलेली आहे. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन त्याचबरोबर घरातील सर्वजण ह्या सर्व गोष्टी पाहत आहेत आणि सगळ्यांना धक्का बसलेला आहे. तर अर्जुन त्याचबरोबर सर्वजण प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्रिया मात्र खूपच व्हायबल झालेली आहे. ती वारंवार इथे प्रतिमाला सांगत आहे की मीच तुझी मुलगी आहे, मीच तुझी मुलगी आहे. प्रतिमाला ते सहन होत नाही. त्यावेळेस डॉक्टर घरातील सर्वजण सांगू लागलेले आहेत की असं नको करूस, पण प्रिया मात्र ऐकायलाच तयार नाही. तिचं असं म्हणणं आहे की माझ्या आईने मला बोललंच पाहिजे, माझ्या आईने माझ्याशी बोललंच पाहिजे असं म्हणत ती प्रतिमाला हट्ट करत आहे, मीच तुझी मुलगी आहे, मीच तुझी मुलगी आहे असं वारंवार सांगत आहे. त्यावेळेस डॉक्टर श्रद्धा म्हणतात की रविराज तुझ्या मुलीला तन्वीला आवर, कारण हे चुकीचं आहे. आज त्यांना त्यांची वाचा परत आलेली आहे, आज त्या बोललेल्या आहे. त्याचा अर्थ असा नाही की त्यांना तो धक्का सहन झालेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी बोललेले आहेत. तुम्ही वारंवार त्यांना असं बोलण्यासाठी प्रयत्न करायला लावू नका, त्यांना त्रास होत आहे ही गोष्ट जाणून घ्या. तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आज 22 वर्षांनंतर त्या बोललेल्या आहेत. त्यांच्या बाबतीत काहीतरी घडलेलं होतं आणि म्हणून ह्या अपघाताच्या रिक्रिएशन नंतर हे सगळं घडलेलं आहे. पण मला असं वाटतंय की रविराज तू तुझ्या मुलीला आवर घातला पाहिजे, कारण खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. हे सगळं बोललं जात असतं आणि त्याचबरोबर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण रविराजने प्रियाला सांगितलेलं असतं की प्रिया तू थांब, पण प्रिया मात्र ऐकायलाच तयार नसते. प्रिया हट्टाला पेटलेली असते की आई तू माझ्याशी बोललंच पाहिजे, आई तू माझ्याशी बोललंच पाहिजे असं प्रिया वारंवार सांगत असते. परंतु प्रियाला असं जाणवतच नाही की आपण चुकीचं वागत आहोत, याचा परिणाम उलटा होणार आहे. ही गोष्ट मात्र प्रियाच्या लक्षातच येत नसते. प्रियाचं मात्र आपलं सुरूच असतं, माझी आई माझ्याशी बोलत नाही आहे, आईने पहिल्यांदा तन्वी अशी हाक मारली, पण आता मी तिच्याबरोबर आहे तरीही ती माझ्याशी बोलत नाही असं प्रिया म्हणत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण प्रियाला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, थोडं शांत हो म्हणून सांगत आहेत, पण प्रिया मात्र ऐकायलाच तयार नाही. आणि त्या क्षणी प्रतिमा तिथून निघून चाललेली असते आणि प्रतिमा बेशुद्ध पडते. प्रतिमाला चक्कर येते. सगळ्यांना धक्का बसतो आणि मग अश्विन लगेच जातो, प्रतिमाला चेक करतो. प्रतिमाला काय झालं आहे हे पाहतो. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, आत्ता नॉर्मल आहे, पण मला असं वाटतंय की आपण सगळेजण तिच्यावर जे दडपण आणत आहे त्याचा तिला त्रास होत आहे. त्यामुळं या सगळ्यातून तिला थोडासा तुम्ही रिलॅक्स मिळू द्या, कारण या सगळ्यामुळं तिच्यावरती खूप मोठा परिणाम होत आहे. आत्ता हा धक्का पचवणं तिला खूप अवघड जात आहे. मग प्रतिमाला पाणी प्यायला दिलं जातं. पूर्णाजी म्हणते प्रतिमा तू ठीक आहे ना. आता पूर्णाजी सगळ्यांच्या समोर सांगू लागते की नाही, आता प्रतिमाच्या जवळ कुणीही जायचं नाही आणि तिला कोणीही डिस्टर्ब करायचं नाही, तिला कोणीही काही म्हणायचं नाही. अर्जुन तू प्रतिमाला तिच्या रूममध्ये घेऊन जा असं रविराज सांगतो. प्रिया घेऊन चाललेली असते, पण इकडे डॉक्टरही सांगू लागतात की प्रतिमा ही सायलीसोबत कम्फर्टेबल आहे, तर मला असं वाटतंय की सायली तूच तिच्यासोबत असलं पाहिजेस आणि रविराज तुझ्या मुलीला थोडंसं तिथून लांबच ठेव, कारण तिचे
जे एक्सप्रेशन आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. त्यामुळं प्रतिमा खूपच व्हायबल होत आहे, कारण ती स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. हे तन्वीच्या बाबतीत डॉक्टर श्रद्धा सांगतात. तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी आत्ता तन्वीने प्रतिमासोबत राहायचं नाही. तन्वी प्रतिमाला घेऊन चाललेली असते, पण रविराज स्पष्टच सांगतो की नाही, काही झालं तरी नाही, हे शक्यच नाही. कारण प्रतिमा आता अर्जुन तू घेऊन जा प्रतिमाला आणि तिच्या रूममध्ये सोडून ये असं अर्जुनला सांगतो. म्हणजे प्रियाने तिथून लांब राहायचं हा थोडक्यात सल्ला दिलेला आहे. आणि प्रियासाठी ही गोष्ट म्हणजे धोक्याची घंटा आहे. परंतु प्रिया मात्र सगळ्यांना प्रश्न विचारते की मला एक कळत नाही आहे, माझ्या आईने सायलीला तन्वी अशी हाक का मारली, आणि मला एक गोष्ट कळलीच नाही की माझ्या आईसोबत तन्वी तू का सायली तू का गेलीस, हा प्रश्न ती विचारत आहे. त्यावेळेस डॉक्टरांचे सर्वजण आभार मानू लागतात. प्रियाच्या प्रश्नाचं उत्तर अजूनही कुणी दिलेलं नसतं. सगळेजण म्हणत असतात की तुला कॉल केला होता, तू आली नाहीस, तू सांगितलं की तू कामात आहेस, तू येऊ शकत नाही. मग आम्हाला हा डिसिजन घेणं गरजेचं होतं आणि गाडीत तिसरी व्यक्ती पाहिजे, म्हणून आम्ही सायलीला घेऊन गेलो आणि याच्यामध्ये तू कोणालाही दोष देऊ शकत नाही असं प्रियाला बोललं जातं. डॉक्टर श्रद्धा म्हणतात यात माझं काहीही क्रेडिट नाही. हे सगळं जे घडलेलं आहे ते सायलीमुळं घडलेलं आहे. हे धाडस सायलीनं केलं म्हणून आज प्रतिमाची वाचा परत आलेली आहे, हे सगळेजण बोलत असतात. तेव्हा सायली म्हणते नाही, हे सगळं डॉक्टरांच्या कृपेने, बाप्पाच्या कृपेने, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे, म्हणून हे शक्य झालेलं आहे. सगळेजण सायलीकडे पाहत असतात. सायलीचं सगळ्यांना कौतुक वाटत असतं. सायली कोणत्याच गोष्टीचं क्रेडिट स्वतःला कधीच घेत नाही, ही गोष्ट मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेली असते. सायली सगळं काय आहे ते सगळ्यांना देत असते. सायली स्वार्थी नाही, ही गोष्टही सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रिया म्हणते, पण सायली तू जायची गरजच काय होती माझ्या आईबाबांबरोबर. तेव्हा रविराज म्हणतात की बस कर तुझं, खूप वेळ झाला आम्ही ऐकून घेतोय, खूप वेळ झालं सहन करतोय, आणि आता डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे की तू प्रतिमाच्या जवळपासही जायचं नाही, तू तिच्यापासून लांब राहायचं. आणि इकडे डॉक्टर श्रद्धाचं स्पष्ट म्हणणं असतं की रविराज तुझी जी मुलगी आहे ना, ती खूप आत्ताताईपणा करत आहे, तिला थोडंसं थांबवलं पाहिजे, तिला थोडंसं आवर घातला पाहिजे. कारण ह्या कंडिशनमध्ये ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. कारण काही झालं तरी प्रतिमा वहिनींची जी तब्येत आहे ती 22 वर्षानंतर बरी होत आहे. त्यांची जवळची माणसं त्यांना 22 वर्षानंतर भेटलेली आहेत. त्यामुळं काही झालं तरी आत्ता त्यांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं डॉक्टर श्रद्धांनी सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर श्रद्धा सायलीचं खूप कौतुक करत असतात. सायली खूप छान आहे, सायली मनापासून या सर्व गोष्टी करते. सायली प्रतिमाला बरं करण्यासाठी तिला जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न करत आहे, हे सगळं डॉक्टर श्रद्धा सांगत असतात. आणि सगळ्यांना पण खूप छान वाटत असतं. सगळेही खुश असतात, सगळेही म्हणत असतात की हो, सायली अगदी मनापासून हे सर्व करत आहे. आता या सगळ्यामध्ये प्रियाला थोडंसं लांब ठेवलेलं आहे. सायली आणि अर्जुन रूममध्ये येतात तेव्हा ते बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो की तुम्ही असं का केलं, तुम्ही मला का सांगितलं नाही. कारण काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, कारण तुम्ही आत्ता कोणत्या अडचणीत सापडणार होता तुम्हाला माहिती आहे का. तेव्हा सायली म्हणते मी तुम्हाला फोन केलेला आणि तुमचा फोन लागत नव्हता. तेव्हा अर्जुन म्हणतो पुन्हा पुन्हा फोन करायचा. सायली म्हणते की तुमचा फोन इथे स्विच ऑफ लागत होता आणि तुमचा फोन जर बंद असेल तरीही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा फोन करावा अशी तुमची अपेक्षा आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाईम जेव्हा असं होईल तुमचा फोन स्विच ऑफ लागेल तरीही मी वारंवार तुम्हाला कॉल करत राहील, हे सायली अर्जुनला बोलून दाखवते. अर्जुन म्हणतो पण मला एक कळत नाही आहे, माझा फोन ऑफ कसा लागला. तेव्हा तो म्हणतो की हां, आत्ता लक्षात आलं माझ्या, तन्वी माझ्या रूममध्ये होती ना. तेव्हा सायली म्हणते की प्रियालाही फोन केलेला आम्ही, तिचाही फोन तिने फोन उचलून सांगितले की ती कॉलेजमध्ये होती. अर्जुन म्हणतो की नाही, ती कॉलेजमध्ये नव्हती, ती माझ्या ऑफिसमध्ये होती. इकडे सायलीने अर्जुनच्या समोर कान धरून माफी मागितलेली असते. अर्जुनला सांगितलेलं असतं की मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली, यानंतर मी तुम्हाला सर्व सांगेल. आणि आता अर्जुनने स्वतःच्या तोंडाने सायलीला सांगितलं की प्रिया माझ्याबरोबर ऑफिसमध्ये होती. तेव्हा सायली खूप चिडते आणि म्हणते काय. सायलीला खरं तर ही गोष्ट पटलेली नसते आणि मग अर्जुन तिला म्हणू लागतो की मला माफ करा, मी तुम्हाला सांगणारच होतो पण बघितलं ना हे सगळं काय झालं. तुम्हाला माहिती आहे का आज किती महत्त्वाची गोष्ट माझ्या हाती लागणार होती. त्यावेळेस अर्जुन पण सायलीची माफी मागू लागतो. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की पण तरीही तुम्ही जे केलेलं आहे ते चुकीचं आहे, तुम्ही असं वागायला नको होतं.
सायली म्हणते म्हणजे? अर्जुनचं स्पष्ट म्हणणं असतं की तुमच्या जीवाला जर काही झालं असतं तर मी काय करायचं होतं, असं अर्जुन म्हणत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन हेही म्हणत असतो की प्लीज तुम्ही ना समजून घ्यायला शिका. आणि सायलीला तो बोलत असतो. सायलीने तर कान पकडलेले आहेत, अर्जुनची माफी मागत आहे, माझं चुकलं असं ती म्हणत आहे. त्यानंतर अर्जुनलाही तिने आता ओरडायला सुरुवात केली. प्रिया ऑफिसमध्ये होती आणि प्रिया खोटं बोलली हे अर्जुनने आता सायलीला सांगितलेलं असतं, कारण प्रिया ही अर्जुनसोबत ऑफिसमध्ये होती हे स्पष्ट आहे. तरीही सायली मात्र प्रियाचीच बाजू घेत असते. त्यानंतर सायली म्हणू लागते की अर्जुन सर, तुमच्या लक्षात येतं आहे का, आज प्रतिमा त्या बोलायला लागल्या. इतक्या वर्षानंतर त्यांच्या तोंडून पहिला शब्द आला तो म्हणजे तन्वी. त्यांचं आणि त्यांच्या मुलीचं नातं खूपच घट्ट आहे. त्यांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी पुसल्या गेलेल्या आहेत, त्यांच्या सगळ्या आठवणी पुसल्या गेलेल्या आहेत, पण त्यांचं त्यांच्या मुलीशी असलेलं नातं मात्र तसंच आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. हे सगळं जेव्हा सायली अर्जुनला सांगत असते तेव्हा ती खूप भावूक झालेली असते. ती म्हणत असते की काहीही झालं तरी आत्ता जे काय घडलेलं आहे हे सगळं खूपच भयानक आहे. हे सगळेजण बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन मात्र इकडे माफी मागत असतो. तो म्हणत असतो की प्लीज मला माफ करा, मी तुम्हाला सांगायला हवं होतं, हे अर्जुन बोलत असतो. आणि अर्जुनचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी इथून पुढे मला सांगितल्याशिवाय काहीही करायचं नाही, मी धावत आलो असतो. हे सगळं बोललं जात असतं आणि अर्जुन म्हणत असतो की मला सांगितल्याशिवाय पुढची जर गोष्ट केली तर बघा. अर्जुनने सरळ सरळ सायलीला धमकी दिलेली असते. सायली पण अर्जुनची ही गोष्ट मान्य करते. सायलीला पण खूप छान वाटत असतं आणि सायलीचं असं म्हणणं असतं की हे जे काय सगळं होत आहे ना, हे सगळं प्रियामुळं होत आहे, हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. अर्जुन म्हणत असतो की आज इतकी मोठी गोष्ट माझ्या हाती लागणार होती. अर्जुन हे बोलत असतो आणि त्याच वेळी इकडे सायली मात्र वेगळ्याच दुनियेत जाते. अर्जुन म्हणत असतो की आज तन्वीच्या पायावरचं तुळशीपत्र आम्ही पाहणार होतो आणि नेमका त्याच वेळीच तुमचा फोन आला आणि त्याच्यामुळं ते पाहायचं राहून गेलं, असं अर्जुन सांगत असतो. परंतु सायली वेगळ्या दुनियेत गेलेली असते. तिच्या डोक्यात वेगळे विचार चालू झालेले असतात आणि सायली इकडे या विचारात असते की काहीही झालं तरी प्रिया चुकीची नाही असं सायलीला वाटत असतं. इकडे प्रियाने मात्र एक वेगळा गोंधळ घालायचं ठरवलेलं असतं. ती प्रतिमाच्या रूममध्ये जाते. प्रतिमा झोपली आहे का ते पाहते आणि प्रतिमाच्या रूममध्ये गेल्यानंतर तिचं असं म्हणणं असतं की ह्या ज्या गोळ्या आहेत ना, ह्या गोळ्याच मी बदलणार आहे, त्यामुळं तुझी स्मृती कशी परत येते ते मला कळेल, असं ती म्हणत असते. आणि मग प्रतिमाच्या गोळ्यांची जी बॉटल असते ती बॉटल ती चेंज करते, त्याच्या जागी दुसरी बॉटल ठेवते आणि दुसऱ्या बॉटलमध्ये व्हिटॅमिनच्या गोळ्या असतात आणि तिने प्रतिमाच्या गोळ्या आता बदललेल्या आहेत. डॉक्टर श्रद्धाने दिलेल्या गोळ्या तिने बदललेल्या आहेत. ह्या सर्व गोष्टी ह्या प्रिया करत आहे आणि प्रियाने हे सगळं केलेलं असतं, ते जाणून बुजून केलेलं असतं, कारण तिला काही करून या सगळ्यामध्ये प्रतिमाला बरं होऊ द्यायचं नाही, त्यासाठी तिचे हे सगळे प्रयत्न सुरू असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रिया आता नागराज महिपत यांच्यासोबत आहे, साक्षीकडे आलेली आहे आणि प्रियाच्या डोक्यात सुरू आहे. तेव्हा ती सांगते की हो, प्रतिमाची वाचा परत आलेली आहे, ती बोलायला लागलेली आहे. ही गोष्ट जेव्हा तिने तिथं सर्वांना सांगायला सुरुवात करते तेव्हा मात्र इकडे सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काय आहे हे, म्हणजे प्रतिमाची वाचा कशी परत आली, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे शक्यच नाही. पण साक्षी म्हणते काय सांगतेस तू, प्रिया म्हणते की हो. आणि इकडे नागराज म्हणू लागतो की म्हणजे तिला काय काय आठवायला लागले आता, हे नागराज प्रियाला विचारतो. तेव्हा प्रिया म्हणते की हो, तिची वाचा तर परत आलेली आहे, परंतु अजून तिला काहीही आठवत नाही, ती फक्त बोलत आहे आणि तिने पहिलं नाव तन्वी घेतलेलं आहे. मग ह्या सगळ्यांना खूप राग येतो. हे सगळेजण म्हणू लागतात काय सांगतेस तू हे. तेव्हा ती सांगते की हो, तिची वाचा परत आली आहे, तिनं तन्वी नाव घेतलं आणि हे अपघाताचं रिक्रिएशन होतं, हे सगळं प्रिया सांगत असते. महिपतला खूप राग आलेला असतो. महिपत म्हणत असतो काय सांगतेस, म्हणजे आता वाट बघायची का, तिची वाचा परत आली आहे, आता तिची मेमरी परत येईल आणि मेमरी परत आली की तिनं सांगणार आपलं नाव आणि लागणार आपली वाट, मग तू विचार कर तुझं काय होणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते की मी करते ना प्रयत्न, नक्की काय करू मला तेच कळत नाही आहे. तेव्हा मात्र इकडे साक्षी त्याचबरोबर महिपत नागराज सर्वजण चिडलेले असतात. नागराज म्हणत असतो की आम्ही दोघंजण त्या घटनेनंतर तिथं गेलेलो होतो, म्हणजे नक्कीच
प्रतिमाला आम्ही आठवत असणार हे सगळं नागराज बोलत असतो. आणि नागराजचं असं म्हणणं असतं की तिने जर आम्हाला पाहिलं असेल आणि जेव्हा तिची मेमरी परत येईल तेव्हा आपण सगळेजण लटकणार आहोत, हे सगळं नागराज सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाची ही नाटकं सुरूच असतात. प्रिया रडकुंडीला आलेली असते, परंतु आपल्याला इथे पाहायला मिळतं की प्रिया म्हणायला लागते की मी काही केलं तरी मी प्रयत्न करत आहे ना. मग इकडे साक्षी म्हणते तू ना त्या अर्जुनच्या मागे मागे फिरायचं काम कर, फक्त दुसरं तुझ्याकडून काही जमणारच नाही आहे, कारण तू फक्त अर्जुनच्या मागे मागेच फिरत असते आणि तेच तुला जमत असतं. मग महिपत चिडतो, नागराज चिडतो. नागराजने तर प्रियाचा गळा आवळायला सुरुवात केलेली असते. नागराज म्हणत असतो की आम्हाला तू फासावर लटकवणार आहेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्यासोबत आम्ही तुझी पण वाट लावणार आहोत, कारण काहीही झालं तर आम्ही तुला सोडणार नाही. तू तिथं त्या अर्जुनच्या मागे फिरत होती, तुला आम्ही सांगितलं होतं ना हे लक्ष कोणावर ठेवायचं आहे ते, आणि तरीही तू हे अशा पद्धतीनं वागलेली आहे. नागराजने प्रियाचा गळा दाबायला सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळेस नागराज आणि महिपत दोघंही म्हणू लागतात की तुम्हाला संपवणारच आहे, तुला संपवल्याशिवाय आता शांत राहणार नाही, असं या दोघांचंही म्हणणं असतं. आणि दोघंही खूप चिडलेले असतात. आणि त्याचवेळी आता नागराजसोबत महिपत ही प्रियाचा गळा आवळायला जातो. त्यावेळेस साक्षीमध्ये येते, साक्षी वाचवायला जाते, सोडा दिला. त्यावेळेस नागराज म्हणत असतो की मागच्या वेळेस मी जे सांगितलेलं होतं ते म्हणजे काही झालं तरी आत्ता हे जे घडत आहे ना हे सगळं हिच्यामुळं घडत आहे. त्या प्रतिमाला आपण संपवायचा जो प्लॅन केला होता ना महिपत, तोच बरोबर होता, आपल्याला तोच करायला पाहिजे, असं सगळं बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे प्रियाला साक्षी ओरडायला सुरुवात करते, तुला कळतंय का तू काय केलेलं आहेस ते, किती मोठी गोष्ट करून ठेवलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळं काहीही झालं तरी आता आपण चौघजण पण फासावर जाणार आहोत, तुझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, असं साक्षी पण प्रियाला ओरडून ओरडून सांगत असते. पण प्रिया म्हणत असते की मी प्रयत्न करते ना. तरी पण ह्या तिघांनाही प्रियाचं काहीही ऐकून घ्यायचं नसतं, हे बोलायला सुरुवात करत असतात आणि प्रियाला सांगतात की इथून पुढं काळजी घे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू झालेली असते आणि प्रतिमा प्रसाद बनवत असते. त्याचवेळी सायली तिथे येते आणि सायली म्हणते की प्रतिमा त्या प्रसाद बनवून झाला पण तुमचा. जवळजवळ प्रतिमाचा प्रसाद बनवून होत आलेला असतो आणि प्रतिमाला सायली सांगत असते की खरंच मी काय तयारी करू लागू का. पण प्रतिमाचा प्रसाद पूर्ण बनवून झालेला असतो, त्यामुळं प्रतिमाला आता कोणत्याही मदतीची गरज नसते. त्याचबरोबर घरातील सर्वजण येतात आणि पाहू लागतात. प्रसाद तर पूर्णपणे तयार झालेला आहे आणि सगळेजण पाहत आहेत. आणि मग इकडे पूर्णाजी म्हणते की आज प्रतिमाने प्रसाद बनवला आहे आणि तिला साथ दिलेली आहे ती म्हणजे सायलीने, म्हणजे नक्कीच तो प्रसाद हा खूपच चांगला असणार आहे आणि बाप्पा अगदी खुश होऊनच त्याच्या प्रवासाला निघणार आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो, आणि त्याचबरोबर आपण पण सगळेजण हा प्रसाद खाऊन खुश होणार आहोत, असं अर्जुनचं म्हणणं असतं, कारण सायली आणि प्रतिमात्याच्या हातचा प्रसाद आपल्याला खायला मिळत आहे. त्यानंतर सायली पण खुश झालेली असते, प्रतिमात्याने स्वतः येऊन बनवलेला आहे. आणि त्याचवेळी तिथे येते ती म्हणजे तन्वी म्हणजे प्रिया म्हणते सायली तुला कळतंय का, तू आजही माझ्या आईला पुन्हा कामाला लावलेलं आहे. तेव्हा सायली म्हणू लागते की मी त्यांना कामाला लावलेलं नाही, मी जेव्हा उठून आले तेव्हा त्या स्वतःच इथे प्रसाद बनवत बसलेल्या होत्या आणि मी ते पाहिलेलं आहे. तेव्हा प्रतिमा पण खुणवून सांगत असते की हो, हे सगळं मी स्वतः केलेलं आहे, मला सायलीने काहीही करायला सांगितलेलं नाही, असं सायलीची बाजू घेत प्रतिमा सांगत असते. पण प्रियाला मात्र राग आलेला असतो. परंतु आता प्रतिमा पुन्हा तिच्या खानाखुणा करूनच बोलत असते. घरातील सर्वजण म्हणू लागतात की प्रतिमा आता तू खानाखुणा नको करूस, तू बोल ना. तेव्हा इकडे कल्पना म्हणते की हा प्रताप थांबा मी सांगते. आणि मग प्रतापच्या समोर इकडे प्रतिमाला कल्पना म्हणू लागते की काय काय टाकलं प्रसादामध्ये सांगशील का. आणि प्रतिमा बोलायचा प्रयत्न करू लागते, पण तिच्या घशातून आवाजच निघत नाही. नक्की काय झालं अचानक, प्रतिमाचा आवाज का गेला, प्रतिमालाही कळत नसतं. सायली विचारण्याचा प्रयत्न करत असते, ठीक आहे शांत व्हा असं म्हणत सायली प्रतिमाला शांत करत आहे, तिला समजून सांगत आहे, तिला म्हणत आहे की हो असं होऊ शकतं, असं डॉक्टरांनीही सांगितलेलं आहे. सगळेजण आता समजूत घालत आहेत. आणि त्याचवेळी तिथे
तिथे विमल पण आलेली असते. प्रसाद तर तयार झालेला आहे, प्रतिमाला बोलता येत नाही आहे, प्रतिमा ती बोलण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं चालू असतं. घरातले सगळेजण विचारत असतात, प्रतिमा खूप प्रयत्न करत आहे पण तिच्या घशातून आता आवाजच निघत नाही. ती बोलण्याचा प्रयत्न करत असे पण पुन्हा आवाज तिचा गायब झालेला आहे. हे पाहून सगळ्यांनाच काळजी वाटायला लागते. रविराज पूर्णाजी यांनाही कळत नसतं. त्यावेळेस इकडे अस्मिता म्हणते की प्रतिमा तू त्यानंतर बोलली होतीस ना गं, मग पुन्हा बोलायचा प्रयत्न कर ना, तुला आठवेल ना नक्की काय झालेलं होतं ते. त्याचवेळी प्रियाला मात्र खूप आनंद झालेला असतो. प्रियाला असं वाटत असतं की बरं झालं, गेली जी एकदाची वाचा परत. आणि सायली त्याचबरोबर घरातील सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये आहेत. विसर्जनाच्या दिवशी अचानक असं काय घडलं म्हणून प्रतिमाचा आवाज गेलाय, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्यानंतर आता प्रतिमाच्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी अर्जुन एक गेम खेळायचं ठरवतो. त्याच्या मागे त्याचा दुहेरी हेतू असतो. तो म्हणजे पहिली गोष्ट प्रियाचं तुळशीपत्र पकडायचं आणि प्रतिमाला पण या सगळ्यामध्ये एक आनंदीमय वातावरण द्यायचं. तर हे सगळं त्याचं चाललेलं असतं आणि त्याने तसा प्लॅनही केलेला असतो आणि त्याच्या मदतीला असतो तो म्हणजे चैतन्य. चैतन्याला त्याने सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात आणि मग आता ट्रूथ अँड डेअरचा गेम खेळायचं ठरतं. अर्जुनच्या हातामध्ये एक बॉटल असते. चैतन्य गेमचे रूल सांगू लागतो आणि ह्या गेममध्ये असं असणार आहे की ज्याच्याकडे बॉटल आलेली आहे त्याच्या अपोजिट साईडला जो बसलेला आहे त्याने इन्स्ट्रक्शन द्यायचे आहे. ट्रूथ अँड डेअरमध्ये काय करायचं आहे हे त्याने सांगायचं आहे आणि त्याने सांगितल्यानंतरच ठरणार आहे की ज्याच्यावरती तो राऊंड आलेला आहे त्याने काय करायचं. आता प्रिया ही अर्जुनच्या समोर असते आणि अर्जुन सांगू लागतो की नक्की काय करायचं आहे आणि तो प्रियाला सांगत असतो. प्रियाला इन्स्ट्रक्शन देत असतो की पहिल्यांदा हा पाय पुढे कर, त्याच्यानंतर तो पाय फोल्ड कर आणि तिच्या बाजूला बरोबर चैतन्य बसलेला असतो आणि चैतन्याला सांगितलेलं असतं की तू प्रियावरती बारीक लक्ष ठेवायचं आहे. चैतन्याला या सर्व गोष्टी करायला सांगितलेल्या असतात आणि हे सगळं अर्जुन आणि चैतन्य यांचं काम सुरू असतं. प्रिया मात्र तिला काहीच माहिती नसतं आणि अर्जुन चैतन्यने हा प्लॅन केलेला असतो. त्यानुसार प्रियाला मांडी घालायला लावली जाते आणि प्रिया मांडी घालत असते आणि त्याच दरम्यान चैतन्य पाहतो तर प्रियाच्या पायावरती कोणतंही तुळशीपत्र नसतं. इकडे चैतन्याला धक्का बसलेला असतो. अर्जुन चैतन्याला विचारू लागतो की तू नक्की पाहिलेस ना, मला खरं सांगतोयस ना, तू बघितलंयस ना, तिच्या पायावर काही नव्हतं ना. तेव्हा चैतन्य सांगू लागतो की हो अर्जुन, पण मला एक कळत नाही आहे की आता मी बघितलं आहे, तुलाही माहिती झालं आहे, पण घरातल्या बाकीच्यांनी कसं बघायचं हे सगळं, हा प्रश्न चैतन्याला पडलेला असतो आणि चैतन्य तो प्रश्न अर्जुनला विचारतो. सायली घरातील सर्वजण पाहत आहेत. त्यांच्या लक्षातही येत नाही की इथं अर्जुन आणि चैतन्याचा नक्की काय प्लॅन चालू आहे, त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे लक्षातही आलेलं नसतं. आता अर्जुन म्हणतो कसं आहे, आता चोरी तर तिनं केलेली आहे पण ते पकडण्यासाठी नक्कीच काहीतरी मार्ग असेल, आपण तो मार्ग शोधूया आणि तिचं सत्य सर्वांच्या समोर आणूया. आता अर्जुन आणि चैतन्य प्रियाच्या पायावर तुळशीपत्र नाही हे सत्य सर्वांच्या समोर कसं आणणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.